हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर आज आपण घरच्या घरी ऑरेंज कँडी बघूया. त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, आपण फ्रेश फ्रेश असे संत्रे घेतले आहेत, ऑरेंज घेतले आहेत. ते अगोदर छान असे आपण स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहेत. संत्री म्हणलं ना की त्यामध्ये भरपूर विटॅमिन सी, डी आहे आणि आपल्या तब्येतीसाठी तर खूपच छान आहेत. फ्रेश फ्रेश होते संत्री. मग त्याचे मी छान असे साल काढून घेतले आहेत आणि त्याचे जे पीसेस आहे ते सुट्टे करून घेतले बघा अशा प्रकारे. आणि त्यातले मधले जे धागे आहेत ते काढून घेतले. पुन्हा त्याच्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या. महत्त्वाचं म्हणजे त्याच्या बिया काढायच्या. तुम्ही जर बिया काढल्या नाही तर तुमची जी कँडी आहे ती कडसर होईल. म्हणून काळजीपूर्वक तुम्ही त्या बिया काढायच्या आहेत प्रत्येक फोडीमधील. हे बघा अशा प्रकारे आपण तो दोरा आहे तो पण काढायचा आहे आणि त्यातल्या बिया काढायच्या आहेत. दोरा नाही काढला तरी चालेल, थोड्या प्रमाणात राहिलं तरी, कारण आपण पुढे बघूया पुढची प्रोसेस काय आहे ती तुमच्या लक्षात येईलच. अशा प्रकारे छान करून घ्यायचं. घरच्या घरी तुम्ही मुलांसाठी अशा प्रकारे ऑरेंज कँडी बनवून ठेवू शकता. मुलांना तुम्ही कधीही देऊ शकता. आणि जो आपण करून मुलांनी खाल्ल्यानंतर जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, तो खरंच अप्रतिम असतो. अशा प्रकारे मी सर्व बिया काढून घेतल्या. त्यानंतर ज्या फोडी आहेत त्या आपण मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर केल्या आहेत. मी छोटं मिक्सरचा जार घेतला आहे, त्यामध्ये पटकन बारीक होतं, एकदम पेस्ट होते बघा. बघू शकता आपण. त्यानंतर एक पातेल घेतलं, पातेल्यावर चाळणी ठेवली आणि त्याच्यावर बघा अशा प्रकारे आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे त्याचे जे रेषे वगैरे असतील ते आणि जो चोथा आहे तो वरती राहील. अशा प्रकारे तुम्ही चमचेच्या साहाय्याने छान असं ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जो गर आहे तो साईडला होईल आणि त्याचे जे वरचे जे आहेत साल वगैरे ते वेगळं होईल. अशा प्रकारे आपण बघा करून घेतलं. घट्ट आहे तो. मी हे बघा असं पाणी मी त्यामध्ये घातलं नाही, घट्टच आपण घेतला आहे, कारण आपण इथे कँडी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला घट्टच रस हवा आहे संत्र्याचा. त्यानंतर एक जाड बुडाचं भांडं घेतलं आहे, पॅन घेतला आहे मी. तुमच्याकडे पॅन नसेल तर जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे आणि शक्यतो स्टीलचा भांड्याचा वापर करायचा. त्यानंतर एकच मी चमचा साखर घातली आहे, कारण जी संत्री आहेत ना ते खूप गोड होते, पण असावी म्हणून मी आपली साखर घातली आहे. तुमची जर संत्री आंबट असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता. छान असं हलवून घ्यायचं आहे. अगदी त्याला पूर्ण गोळी होईपर्यंत हलवायचं आहे मैत्रिणींनो. अशा प्रकारे खरंच करून बघा. आणि सर्वांना विनंती आहे की व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत जा, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं बनवायचं आहे. तुम्ही जर स्किप करून पाहिलं तर तुमची रेसिपी चुकू शकते. अशा प्रकारे तुम्ही अवश्य घरी मुलांसाठी कँडी बनवून बघा. आणि जास्त प्रमाणात नाही, आधी तुम्ही थोड्या प्रमाणात बनवा. मी 1 वाटीचा ज्यूस आहे, त्यामध्ये बघा तुम्ही बघितलं सुरुवातीला किती चॉकलेट्स म्हणा, कँडी म्हणा तयार झाले आहेत. तुम्ही आधी थोड्या प्रमाणात करा. तुम्ही पहिल्या प्रयत्नात अगदी यशस्वी व्हाल ही माझी खात्री आहे. फक्त तुम्ही जो घट्ट करणार आहेत पूर्ण त्याची गोळी तयार होईपर्यंत तो हलवायचा आहे आणि कंटिन्यू हलवायचा आहे. आणि गॅसची फ्लेम येते मोठीच ठेवायची आहे, अजिबात कमी ठेवायची नाही. आणि कंटिन्यू हलवायचं आहे. त्याच्या कडा आहे त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा प्रकारे आपलं पूर्ण घट्ट झालं आहे. माझा गोळीचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला मैत्रिणींनो, सॉरी. आणि मी थोडंसं थंड होऊन दिलं, कारण आपण प्लॅस्टिकच्या मोडमध्ये ते घालणार आहोत, म्हणून मी थोडंसं थंड होऊन दिलं आणि ते जरा घट्ट झालं आहे. काही हरकत नाही, आपली जी कँडी आहे ती छान निघेल सुकल्यानंतर. हे बघा अशा प्रकारे चमचेच्या साहाय्याने प्रत्येक मोडमध्ये घालून घ्यायचं आहे. अप्रतिम अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो, अवश्य अशा प्रकारे करून बघा. आणि सर्वांना एक नम्र निवेदन आहे की माझा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून पाहताय
ती मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे जाईल आणि खूप छान वाटेल की माझा व्हिडिओ आपण कुठून कुठून पाहतात आणि छान छान कमेंट करता तुम्ही. खरंच खूप म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली तर खरंच खूप सपोर्ट करते. प्रत्येकाचे कमेंट्स खूप छान असतात आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वजण व्हिडिओ पूर्ण पाहतात. खूप आनंद वाटतो, खूप छान वाटतं. एकमेकांना सहाय्य करणं खरंच गरजेचं आहे. काय होतं फॅमिलीमध्ये आपण सबस्क्रायबर वाढवतो, पण फॅमिलीमधील लोक आपले व्हिडिओ पाहत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, खरं सांगते मी. आणि त्यामुळं आपली जी फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली, तीच आपण एकमेकांना सहाय्य करायचं आहे. बघा मी प्रत्येक मोडमध्ये घातलं आहे. बघा आपण हे पूर्ण 2 दिवस मी फॅनखाली सुकवलं आहे, उन्हात ठेवलं नाही. तुम्हाला जर उन्हात ठेवायचं असेल तर उन्हामध्ये ठेवू शकता. पूर्ण 2 दिवस आणि 2 रात्र मी ठेवलं होतं. 1 दिवस झाल्यानंतर मी पलटी करून ठेवलं होतं. ते दाखवलं नाही मी. हे बघा 2 दिवसानंतर बघू शकता किती छान असे आपले कँडी म्हणा, चॉकलेट म्हणा, ऑरेंज तयार झाले आहेत. अगदी मुलांना खूपच आवडतील अशा अप्रतिम. आणि फ्लेवर म्हणाल तर ऑरेंजचा फ्लेवर त्यामध्ये आहेच. लहानपणाची आठवण झाली असेल, कारण आपण लहानपणी जे ऑरेंजचे चॉकलेट गोळी आहे ती खाल्ली होती. त्याच सारखी टेस्ट लागते बघा. जरूर मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप छान आणि टेस्टी होते आणि करायला एकदम सोपी. फक्त जो पाक आहे तो पूर्ण गोळी होईपर्यंत करायचा आहे. म्हणजे ते मिश्रण आहे ते गोळी होईपर्यंत पूर्ण गोळी तुम्ही पाण्यामध्ये ती सोडून बघायची आहे. हे बघा किती छान वेगवेगळे शेपमध्ये दिले आहेत बघा कँडी. अशा मुलांना खूप आवडतील. मुलांसाठी तुम्ही एकदा थोडं करा, नंतर तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातील खाणं कधीही चांगलं. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आणि असली खाणं म्हणाल. सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.